एक मोठी बातमी बघूयात। पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्याच्या नंतर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि नवीन नेता निवडण्यासाठी अगदी थोड्याच वेळात कोलकात्यामध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे। ही बैठक सुरू झालेली आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय आणि या बैठकीसाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील कोलकात्यामध्ये पोहोचले। कोलकाता विमानतळावरती सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचं स्वागतही केलेलं होतं। या बैठकीला आता सुरुवात होणार आहे आणि पर्यवेक्षक म्हणून अमित शहा यांनी बैठकीसाठी उपस्थिती देखील लावलेली आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। सुवेंदू अधिकारी यांचं नाव सध्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत येताना दिसतंय आणि भाजपच्या विधिमंडळ पक्षाची ही बैठक होणार आहे। तर पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकारचा शपथविधीचा सोहळा उद्या आयोजित करण्यात आलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती या घडामोडी वेगाने घडत असताना भाजपच्या विधिमंडळ पक्षाची ही एक भव्य अशी बैठक सध्या होतेय। तर उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी देखील जय्यत तयारी सध्या केली जाताना बघायला मिळते आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या बैठकीविषयी माहिती देत आहेत। सोमेश, किती महत्त्वाची असणार आहे ही बैठक आणि स्वतः अमित शहा हे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत? निश्चितच यावेळी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री पश्चिम बंगालमध्ये शपथ घेणार आहे आणि त्यामुळे या बैठकीला ऑब्झर्व्हर म्हणून, पर्यवेक्षक म्हणून पण थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आलेले आहेत। त्यामुळे हा संपूर्ण सोहळा, शपथविधी सोहळा, त्याशिवाय पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची घेत असलेले जो कोणी भाजपचा आमदार शपथ घेईल तो, त्यासह ही संपूर्ण त्यासाठी होत असलेली बैठक किती महत्वाची आहे भाजपच्या दृष्टीने हे यातून प्रतीत होतं की त्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून थेट अमित शहा स्वतः आलेले आहेत। त्याशिवाय या बैठकीमध्ये शक्यता आहे की सुवेंदू अधिकारी यांच्याच नावावरती मुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब होऊ शकतं, कारण तेच सध्या सर्वात मोठे दावेदार आहेत या मुख्यमंत्री पदासाठीचे। आणि विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या विरोधामध्ये निवडणूक लढून भाजपने तिथे इतकं मोठं संख्याबळ मिळवलंय। त्यामुळे तृणमूलची व्यवस्था, सिस्टीम माहीत असलेला नेता म्हणून सुवेंदू अधिकारी आहेत। त्यामुळे सुवेंदू अधिकारी हेच मुख्यमंत्री कदाचित आज निवडले जातील। त्यांच्यासह मंत्रिमंडळामध्ये कोण कोण असणार याविषयीची सुद्धा उत्सुकता सगळ्यांना आहे। आज ही बैठक होते। या बैठकीमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत, अमित शहांच्या देखरेखीखाली या मुख्यमंत्रीच्या पदाच्या चेहऱ्याची, या नावाची घोषणा होणार आहे, जो भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडला जाईल। सुरुवातीला विधिमंडळ पक्षाची स्थापना केली जाईल, सगळे आमदार एकत्रित येऊन भाजपच्या विधिमंडळ पक्षाची स्थापना करतील। त्यानंतर मग ज्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी म्हणून समोर येईल त्यांचं नाव हे पहिल्यांदा विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून सुचवलं जाईल, त्याला अनुमोदन दिलं जाईल। त्यांच्या नावाच्या प्रस्तावावर सगळे आमदार एकमताने पाठिंबा देतील आणि त्यानंतर मग या विधिमंडळ पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करेल। अगदी। तर सोमेश, या संदर्भातली एक मोठी बातमी आपण सांगूया। सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील। जे दावे आतापर्यंत होत होते यावरती आता शिक्कामोर्तब झालेलं दिसतंय। सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत। सोमेश, अगदी आपण याविषयीच आता बोलत होतो की का सुवेंदू अधिकारी यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, कारण सुवेंदू अधिकारी हे पूर्वी ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसमध्ये होते। सुवेंदू अधिकारींनीच ममता बॅनर्जींचा पराभव केलेला आहे आणि सुवेंदू अधिकारी यांना तृणमूल काँग्रेसची संपूर्ण इकोसिस्टीम इन अँड आउट माहिती आहे। त्यामुळे सुवेंदू ज्यावेळी भाजपला तृणमूल काँग्रेस सारख्या एवढ्या आक्रमक पक्षाचा सामना करावा लागणार आहे पुढली 5 वर्ष सुद्धा, तेव्हा शुभेंदू अधिकारी हेच त्यांचा मुकाबला करू शकतात। त्याशिवाय भाजपच्या 3 आमदारांवरून 80 आमदारांपर्यंत आणि 80 आमदारांवरून आता 200चा आकडा गाठणाऱ्या भाजपचा जो प्रवास आहे गेल्या 10 वर्षातला, त्यामध्ये सुद्धा शुभेंदू अधिकारी यांची भूमिका प्रमुख राहिलेली आहे। त्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते विश्वासू समजले जातात, अमित शहांच्या जवळचे समजले जातात। अमित शहांच्या वर विश्वास ठेवून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर गेली 5-6 वर्ष त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्षही केला ममता बॅनर्जींच्या विरोधात आणि त्यानंतर आज शुभेंदू अधिकारी यांना त्यांच्या जवळपास 6 ते 7 वर्षांच्या प्रतीक्षेचं फळ मिळालं असं कदाचित म्हणावं लागेल। आणि शुभेंदू अधिकारी यांच्याच नावावर आता आमदारांच्या बैठकीमध्ये
शिक्कामोर्तब होतंय. कारण शुभेंदू अधिकारींशिवाय दुसरं कोणी असं नाव नाहीये किंवा असा कोणी नेता नाहीये भाजपचा की जो ममता बॅनर्जींनी एस्टॅब्लिश केलेली जी इकोसिस्टीम आहे पश्चिम बंगालच्या प्रशासनातील, तिथल्या समाज व्यवस्थेतील, तिथल्या वेगवेगळ्या सामाजिक प्रशासकीय संस्थांमधील त्या इकोसिस्टीमला उद्ध्वस्त करू शकेल किंवा त्या इकोसिस्टीमचा मुकाबला करू शकेल. हे नाव एकमेव आहे ते म्हणजे शुभेंदू अधिकारी यांचं आहे. आणि त्यामुळे शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. आपण सकाळपासून शक्यता वर्तवली होती आणि आता अधिकृतपणे हे जाहीर झालेलं आहे की शुभेंदू अधिकारी हेच आता पश्चिम बंगालमध्ये भाजपचे मुख्यमंत्री असतील. भाजपचा पश्चिम बंगालमधला पहिला मुख्यमंत्री होण्याचा सन्मान देखील शुभेंदू अधिकारींना मिळालेला आहे. आणि गेल्या 6-7 वर्षांपासून त्यांनी भाजपत प्रवेश केल्यापासून ते आताच्या निवडणुकीमध्ये भाजपने स्वबळावर बहुमत मिळवण्यापर्यंत जो मोठा संघर्ष केला त्या संघर्षाचंही फळ त्यांना आज मिळालं असं आपण कदाचित म्हणू शकतो. आणि आता पश्चिम बंगाल हे एक आणखीन असं नवं राज्य भाजपच्या शिरपेचात ऍड झालेलं आहे की ज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पसंतीचा मुख्यमंत्री, त्यांच्या विश्वासातील मुख्यमंत्री आहे. असं पश्चिम बंगाल हे एक नवं राज्य भाजपच्या शिरपेचात आणि त्यांच्या आपण ज्याला म्हणू शकतो हॉल ऑफ फेम मध्ये ऍड झालेले आहे. अगदी सोमेश, खरं तर शुभेंदू अधिकारी हेच पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात याबद्दलच्या शक्यता असतील किंवा अशा पद्धतीची वाटचाल आपल्याला बघायला देखील मिळालेली आहे गेल्या काही वर्षांमध्ये, जशी तुम्ही माहिती देताय. आज देखील ज्या वेळेला अमित शहा पोहोचले होते तेव्हा सगळ्यात आधी शुभेंदू अधिकारी जेव्हा त्यांचं स्वागत करत होते तेव्हा अमित शहांनी देखील त्यांच्या पाठीवरती थाप दिली, शाबासकी देखील दिलेली आपल्याला बघायला मिळालेली होती. नक्कीच, पण तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष हा वेगवेगळ्या सरप्राईजेससाठी ओळखला जाणारा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदासाठी नेमकं नाव कोणाचं जाहीर करणार हे जोपर्यंत ते नाव जाहीर केलं जात नाही तोपर्यंत वेगवेगळ्या शक्यतांसाठी आपल्याला थोडाफार स्पेस तरी सोडावाच लागतो. पण तरी सुद्धा आपण ज्या दाव्याने म्हणत होतो की शुभेंदू अधिकारीच मुख्यमंत्री असतील तर त्या सगळ्यामागे तार्किक कारण तर्कमीमांसा हीच आहे, कारणमीमांसा हीच आहे की त्यांनी अमित शहा यांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपत आल्यानंतर 3 आमदारांच्या संख्येवरचा भाजप हा 70 ते 80 पर्यंत त्यांनी नेला. त्यानंतर जेव्हा ममता बॅनर्जींचं सरकार आलं त्यानंतर शुभेंदू अधिकारी आणि त्यांच्या सोबत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना खूप मोठा संघर्ष गेली 5 वर्ष ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये करावा लागला होता. आणि निश्चितच त्या दरम्यान भाजपचे आमदार टिकवून ठेवणं, भाजपची पक्ष संघटना जिवंत ठेवणं या सगळ्यामध्ये शुभेंदू अधिकारी यांची मोठी भूमिका राहिलेली आहे. आणि त्याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही विश्वासातील आहेत. अमित शहाच्या शब्दांवर विश्वास ठेवत त्यांनी काही मोठी रिस्क घेतलेली होती. तर त्या रिस्कचं आज त्यांना परतफेड झाली असं आपण नक्की म्हणू शकतो. आणि निश्चितच भाजपची जी एक जुनी लिडरशिप आहे पश्चिम बंगालमधली त्या लिडरशिपला कुठेतरी असं वाटत असू शकतं की शुभेंदू अधिकारी हे दुसऱ्या पक्षातून आलेले होते आणि ते बाहेरून आल्यानंतर आज ते मुख्यमंत्री होत आहेत. परंतु म्हणूनच कुठेतरी आज आपण पाहतोय की अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे जेणेकरून शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या नेतृत्व पदावर, त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या स्थैर्याबाबत कोणत्याही प्रकारची शंका कुशंका राहू नये कुणाच्याही मनामध्ये देशभरात, भाजपमध्ये सुद्धा आणि भाजप बाहेर सुद्धा. त्यामुळे अमित शहा यांनी निरीक्षक म्हणून येत या पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांची घोषणा केली आहे हे आपण आता ऐकतोय. आणि अमित शहांच्या शब्दावर विश्वास ठेवून जसं सम्राट चौधरींनी बिहारमध्ये काम केलं, त्यांना आज मुख्यमंत्री पदाचं बक्षीस मिळालं, किंवा पश्चिम बंगालमध्ये त्या अमित शहांच्या रणनीती अंतर्गत शुभेंदू अधिकारी यांनी काम केलं, त्यांना आज त्यांच्या 6-7 वर्षाच्या प्रदीर्घ कामाचं बक्षीस आज मिळालं. आणि आता भाजपचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांनी. अगदी सोमेश, त्यामुळे शुभेंदू अधिकारी यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे आणि स्वतः अमित शहा हे सध्या कोलकात्यामध्ये आहेत आणि त्यांनीच मुख्यमंत्री पदाची ही घोषणा केलेली आहे.